आज होणार पैसे वाटप. लाडक्या बहिणीसाठी आली सर्वात मोठी खुशखबर. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज बहिणींचा सण आहे वटपौर्णिमा आणि या वटपौर्णिमा सणाच्या शुभमुहूर्तावर आत्ताच मुख्यमंत्र्यांनी काही मोठ्या घोषणा केलेल्या आहेत लाडकी बहीण योजना पैसे वाटप संदर्भात. चला तर जाणून घेऊया. आज सोमवार आहे आणि आज कोणत्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार, कशा पद्धतीने जमा होणार आणि एकूण रक्कम तुम्हाला बँक खात्यामध्ये कशा पद्धतीने भेटणार त्याच्याविषयीची संपूर्ण डिटेल अपडेट जाणून घेऊया. सर्वात प्रथम चॅनल जर नवीन आलेला असाल तर लगेच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की लाडकी बहीण योजनेविषयी आपण सर्वात अगोदर नवीन अपडेट घेऊन येत असतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज लाडकी बहीण योजना या वटपौर्णिमा सणानिमित्त तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत अशी घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी केलेली आहे. आणि ही घोषणा करत एकूण 17 जिल्ह्यांची नवीन यादीसुद्धा त्यांनी जाहीर केलेली आहे. चला तर आता आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आज तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार का, कोणते ते 17 जिल्ह्यांची यादी आहे त्या जिल्ह्यामध्ये आज पैसे भेटणार त्याच्याविषयीच्या संपूर्ण डिटेल अपडेट. सर्वात प्रथम म्हणजे मित्रांनो, जी यादी जाहीर झालेली आहे ती यादी असणार आहे लाडक्या बहिणीसाठी सण बहिणींचा आणि भेटभावाच्या ठिकाणी आता तुम्हाला भेटणार आहे 3,000 रुपये तर तुम्हाला भेटणार. सोबतच 1150 रुपये गॅसची सबसिडीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी आता भेटून जाणार आहे अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत. या योजनेच्या अंतर्गत कसा लाभ घ्यायचा याच्याविषयी आपण माहिती व्हिडिओच्या शेवटी बघूया. त्याच्या अगोदर 3,000 रुपये आज कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार, कोणत्या लाडक्या बहिणीला येणार त्याच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे लाडकी बहीण योजना 2026 या संदर्भात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आपल्याकडे आलेली आहे. ती म्हणजे भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या पैसे कधी येतील याच्या संदर्भात, कारण की पैसे काही येत नव्हते. परंतु आत्ताच या क्षणाला काही क्षणांपूर्वीच आता अतिशय मोठा हा निर्णय घेण्यात आलेला आहे, तो म्हणजे पैसे वाटप करण्यासंदर्भात. आणि पैसे किती होणार आहेत तर बघा, 2 महिन्याची मिळून 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पाठविले जाणार आहेत. आणि आतापर्यंतच्या याद्यानुसार थेट आता नवीन यादी आलेली आहे आज वटपौर्णिमा सणानिमित्त, तर त्याच यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक बघा, तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं की लगेच तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता. तर बघा, सर्वात प्रथम म्हणजे आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी एकूण 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करण्याचा हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे. आणि या निर्णयाच्या अंतर्गत आता लाडक्या बहिणींना 3,000 रुपये तर भेटणार, सोबतच 1150 रुपये गॅसची सबसिडीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला आता भेटूनच जाणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक बघा. सर्वात प्रथम म्हणजे मुख्यमंत्री यांनी आता काही क्षणांपूर्वी बैठक जी आहे ती पार पडलेली आहे. आणि बैठक पार पडली म्हणजे काय तर बैठकीत अतिशय मोठे काही निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. आणि सर्व निर्णय हे फक्त आणि फक्त लाडक्या बहिणीसाठीच घेण्यात आलेले आहेत, कारण की 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं महावाटप करण्याचा हा मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि या कारणास्तव 3 याद्यासुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या आहेत. आता या 3 याद्यानुसारच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. त्यामुळे आता बघा, आपण यादी तुम्हाला सांगणार आहोतच व्हिडिओच्या पुढे. आणि महत्त्वाचं म्हणजे आत्ताच काही क्षणांपूर्वीच GR सुद्धा या ठिकाणी जाहीर झालेला आहे. GR जाहीर झाला म्हणजे काय मित्रांनो, तर तुम्हाला आता मे आणि जून महिन्याचे पैसे 100% भेटणार अशी गोष्ट आता कन्फर्म झालेली आहे. कारण की पैसे वाटप होणार असतील तर सर्वात अगोदर GR येत असतो. आणि या ठिकाणी GR सुद्धा आत्ताच जाहीर झालेला आहे. आणि सरकारकडून DBTची प्रक्रियासुद्धा सुरू करण्यात आलेली आहे, कारण की तुम्हाला लाडक्या बहिणींना 3,000 रुपये जे आहे ते या ठिकाणी वाटप करण्याची घोषणा या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी केलेली आहे. आणि महत्त्वाची अपडेट म्हणजे लाडक्या बहिणीसाठी लवकरच शिलाई मशीन योजना देखील आता या ठिकाणी सुरू होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. त्याच्याविषयी आपण माहिती व्हिडिओच्या शेवटी बघूया. तर आता पैसे कशा पद्धतीने वितरित होणार आहेत आणि कधीपासून तर बघा, आज वटपौर्णिमा आहे आणि सर्वात प्रथम म्हणजे वटपौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि आज वटपौर्णिमा सणानिमित्त तुम्हाला आजपासून पैसे वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि त्या निर्णय तर घेतला, सोबतच जिल्ह्यांची यादीसुद्धा त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेली आहे. एकूण 17 जिल्हे आणि 7 बँकांची नवीन यादी आता मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलेली आहे. आणि आता याच नवीन यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत. त्यामुळे लक्षपूर्वक बघा, आपण जिल्ह्यांची नावं तुम्हाला लगेच सांगणार आहोत. तर बघा, आज कधी पैसे वितरित होणार तर बघा, आज दुपारपासून पैशांचं वितरण किंवा वाटप जे ते या ठिकाणी चालू होणार आहे. त्यामुळे दुपारपासून तुमचा मोबाईल तुम्ही जवळ घेऊन बसायचा आहे, कारण की तुम्हाला आता थेट धडाधड पैसे जमा झाल्याचे मेसेज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. कारण की शासनचा GR तर आलेला आहेच आणि DBT सिस्टममध्ये देखील आता या ठिकाणी मंजुरी भेटलेली आहे. मंजुरी भेटली की आता DBTचं बटनसुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी तातडीने दाबलेलं आहे. आणि DBTचं बटन दाबलं म्हणजे काय तर तुमच्या
तुमच्या बँक खात्यामध्ये किंवा तुमच्या बँकामध्ये पैसे जे ते ट्रान्सफर करण्यास सुरुवात जी आहे ती या ठिकाणी झालेली असते. तर बघा, पैसे ट्रान्सफर करायची सुरुवात तर झालीच, मग आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर बघा, काळजी करू नका, तुमच्या जिल्ह्याचे नाव देखील आपण तुम्हाला सांगणार आहोत आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार. तर बघा, यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते यादीनुसार वाटप जे आहे ते केलं जाणार आहे. सर्वात प्रथम म्हणजे 3 याद्या मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत आणि या 3च याद्यानुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहे. त्यामुळे काळजीपूर्वक या यादी बघा, तुम्हाला सर्व गोष्टी समजून जातील. तर बघा, पहिल्या यादीमध्ये असणार आहे ज्यांनी अर्ज केले होते अशा सर्व पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींची नावं या ठिकाणी आलेली आहेत आणि तुमच्या नावानुसार आणि तुमच्या जिल्ह्यांच्या यादीनुसार तुमच्या खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. तर बघा, मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी दुसरी मोठी घोषणा केलेली आहे ती म्हणजे काय, तर 12 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होण्याची ही मोठी घोषणा केलेली आहे. तर आज 17 जिल्ह्यामध्ये आणि उद्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे, तो म्हणजे फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींच्या आनंदासाठीच. यामध्ये असणार आहे आर्थिक सक्षमीकरण, शिक्षणाला प्रोत्साहन आणि आरोग्याची काळजी. याच्याविषयी आपण माहिती बघूयाच. त्याच्या अगोदर मित्रांनो, लाडक्या बहिणी या योजनेचा थेट लाभ होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे भरपूर बहिणींना प्रश्न पडला होता, आमचे मागील पैसे आले नाहीत, कशामुळे आले नाहीत, का आले नाहीत, हा प्रश्न तुम्हाला पडला होता आणि मुख्यमंत्री साहेबांनी याच प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. तर बघा, त्यांनी काय सांगितलेलं आहे, जून असेल, मे असेल किंवा जून असेल, या महिन्याचे पैसे तर तुम्हाला भेटणारच 3,000 रुपये. सोबतच जर तुम्हाला मार्च एप्रिल या 2 महिन्याचे मागील पैसेही आले नसतील तर तुम्हाला एकूण सर्व पैसे मिळून भेटणार आहे 6,000 रुपयापर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये. आज वटपौर्णिमेच्या सणानिमित्त तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहे. त्यामुळे काळजी करू नका, फक्त जिल्ह्यांची यादी लक्षपूर्वक बघा, कारण की तुमच्या जिल्ह्यानुसार पैशांचं वितरण या ठिकाणी आज केलं जाणार आहे. चला तर, लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी आनंदाची खुशखबर तर हीच झालेली आहे. 3,000 रुपये तर तुम्हाला भेटणारच आणि जर मागील पैसे राहिले असतील तर ते सुद्धा तुम्हाला जमा होणार आहेत. आणि ज्या लाडक्या बहिणींना पैसे पाहिजे होते तर अशा सर्व लाडक्या बहिणीसाठी आज मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी पैसे वाटप करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि आता याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये बँक खात्यामध्ये पैसे जे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत. योजनेचं उद्दिष्ट आहे प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर झाले पाहिजेत आणि सरकारतर्फे प्रत्येक लाडक्या बहिणीला हातभार लागला पाहिजे बहिणीच्या संसाराला. त्या कारणास्तव आता पैशांचं वितरण या ठिकाणी आजपासून सुरुवात करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि आज पैसे सोडणार आहेत. तर ते म्हणजे एकूण 2 महिन्याचे निधी 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये आता या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत. आणि मुख्यमंत्र्यांनी याच्या संदर्भात जो निर्णय घेतलेला आहे तर त्या निर्णयावर सक्षम राहून त्यांनी लगेच तातडीने 17 जिल्ह्यांची यादीसुद्धा या ठिकाणी जाहीर केलेली आहे. कारण की 17 जिल्ह्यांची यादी ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि लेटेस्ट यादी आहे मित्रांनो. आणि याच यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांचं नाव आपण तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे तुम्ही आणि व्हिडिओला लाईक तर लगेच चालूमध्ये करून टाकायचं आहे, कारण की तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये नक्कीच येणार आहे मित्रांनो. बघा, 3 दिवस 36 जिल्हे अशा पद्धतीने पैसे वितरण करण्याचे वेळापत्रक या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी ठरवलेलं आहे. 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये पैसे जे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत. यावर त्यांनी घोषणा देखील केलेली आहे. माझ्या लाडक्या बहिणींना पैसे भेटलेच पाहिजेत या कारणास्तव आज होणार आहे करोडो रुपयांचं महावाटप लाडक्या बहिणींसाठी. बँक खात्यामध्ये थेट जमा जे पैसे जे आहेत ते केले जाणार आहेत आणि बहिणीसाठी विशेष गिफ्ट देखील आलेलं आहे, ती म्हणजे मोफत गॅस सिलेंडर. हो मित्रांनो, अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत तुमच्या खात्यामध्ये सबसिडी जी आहे ती दिली जात असते आणि या सबसिडीचा फायदा तुम्हाला आता घ्यायचा असेल तर व्हिडिओच्या शेवटी आपण तुम्हाला सांगणार आहोत कशा पद्धतीने तुम्ही फायदा घेऊ शकता. त्याच्या अगोदर जर तुम्ही KYC केली नसेल माझी लाडकी बहीण योजनेची तर ती KYC करून घ्या, कारण की KYC जर झाली असेल तरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होणार आहेत, अन्यथा पैसे ट्रान्सफर होण्यास थोडीफार अडचणी येऊ शकते. तर बघा, आता आपण बोलूया आपल्या मेन अपडेटकडे म्हणजे जिल्ह्यांची यादी. तर आता जिल्ह्यांच्या यादीमध्ये समावेश असणार आहे एकूण 17 जिल्ह्यांची यादी, जी की मुख्यमंत्री साहेबांनी मीटिंगच्या अंतर्गत या ठिकाणी घेतलेली आहे आणि 7 बँकांची सुद्धा यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. 17 जिल्हे 7 बँकामध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे आणि याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना ही यादी सांगितलेली आहे. तीच यादी आपण तुम्हाला लगेच सांगून टाकणार आहोत, त्यामुळे लक्षपूर्वक बघा. आता महत्त्वाचं म्हणजे पैसे वाटप तर होणार, किती होणार तर बघा, वटपौर्णिमेच्या आजच्या शुभमुहूर्तावर तुमच्या बँक खात्यामध्ये नवीन यादीनुसार 3,000 रुपये जे आहे ते एकत्रितरित्या जमा केले जाणार आहेत. 2 महिन्याचा निधी तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पाठविला जाणार आहे. आता बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश तर मोठे दिलेले आहेतच. कोणाला दिले आदेश तर बघा, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांना स्पष्ट व तातडीचे आदेश देण्यात आलेले आहेत. माझ्या लाडक्या बहिणींना पैसे वाटप आजपासून झालेच पाहिजेत, कारण की
अंमलबजावणीचा वेग तो वाढवा आणि आजपासून पैसे वाटप करण्याची सुरुवात करा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. कारण की आता उशीर नाही, आता फक्त पैसे जमा होणार असं देखील मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितलेलं आहे. आणि या कारणास्तव तुमच्या बँक खात्यामध्ये आज 3,000 ते 6,000 रुपयापर्यंत रक्कम 17 जिल्ह्यामध्ये, जी की आपण 17 जिल्ह्याचे तुम्हाला व्हिडिओ चॅनलमध्ये लगेच आता देऊन टाकणार आहोत. ज्या 17 जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी पैसे येणार अशा जिल्ह्यांची यादी आपण तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक बघा आणि व्हिडिओला चालूमध्ये लाईक देखील करू शकता. तर बघा जो निर्णय घेण्यात आलेला आहे, कारण की आज अखेर लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेली आहे आणि या 17 जिल्ह्यामध्ये आज पैसे 100% वितरित होणारच आहेत असं देखील यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर बघू शकता पैसे ट्रान्सफर झाल्याच्यानंतर तुम्हाला असे मेसेज देखील पडणार आहेत. मनी इज युअर क्रेडिट इन अकाउंट अशा पद्धतीचे मेसेज तुमच्या बँक खात्यामध्ये तुमच्या फोनवर जे ते लवकरच आज पडणार आहेत. त्या कारणास्तव जे आदेश दिलेले आहेत आणि आज कोणत्या जिल्ह्यांची यादी दिलेली आहे, जून महिन्याचे पैसे असतील तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार, तर बघा 17 जिल्ह्यांची नावं तुम्हाला मी लगेच सांगतो. याच 17 जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैशांचं आणि निधीचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. कारण की ज्या याद्या आलेल्या आहेत त्या यादीनुसार त्यांना वितरण करणं लक्षात ठेवावं लागतं आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी वितरणसुद्धा त्यांना करावं लागतंच मित्रांनो. तर बघा 17 जिल्ह्यांची यादी आपण तुम्हाला देणार आहोतच. त्याच्या अगोदर काही महत्त्वपूर्ण अपडेट तर आपण बघितलेले आहेतच. तर बघा 17 जिल्ह्याची वाटप ज्याची नवीन यादी कोणती आलेली आहे, तर बघा 17 जिल्हे असणार आहेत: मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, हिंगोली आणि धाराशिव. तर बघा आज या जिल्ह्यामध्ये 17 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी भेटणार, तर बघा ते व्हिडिओच्या पुढे तुम्हाला लगेच सांगतो. या जर तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल तर लक्षपूर्वक इथून पुढे व्हिडिओ बघा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील तुम्हाला समजून जाईल. तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी आणि किती तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होणार आहेत ते बघा. तर जिल्ह्यांच्या यादीनुसार मित्रांनो जी जिल्ह्यांची यादी आलेली आहे, तर ही यादी आपण पहिली यादी दिलेली आहे तुम्हाला 17 जिल्ह्यांची आणि दुसरी यादी आपण तुम्हाला आता देत आहोत. तर दुसऱ्या यादीमध्ये खुशखबर देखील देत आहे मित्रांनो. 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये ठिकाणी वितरित केले जाणार आहेत. तर ही बघा दुसरी यादी असणार आहे 12 जिल्ह्यांची. या 12 जिल्ह्यामध्ये असणार आहे अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, बीड, धाराशिव आणि हिंगोली, बुलढाणा. तर बघा तुम्ही म्हणाल काही जिल्हे रिपीट आले, तर बघा एका दिवशी 100% संपूर्ण जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण होत नाही. काही कारणास्तव काही लाडकी बहिणींना थोडासा उशीर वाट बघावी लागते आणि दुसऱ्या दिवशी 50% राहिलेल्या लाडकी बहिणींना या ठिकाणी पैसे वितरित होत असतात. तर बघा ही दुसरी ही यादी आपण तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. आणि पैसे जर पाहिजे असतील तर तुमची वय 21 ते 65 वर्ष असायला पाहिजे, उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे, तुमचं निवास निकष जो आहे तो जर महाराष्ट्राच्या राज्याचा असायला पाहिजे. तर अशा पद्धतीने अटी जर त्या ठेवलेल्या आहेत नवीन हप्ता वितरण करण्यासाठी. आणि या मोठ्या अपडेटनुसार मित्रांनो अशा पद्धतीने जिल्ह्यांमध्ये वितरण जे आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे. 12 जिल्हे जर काय आज काही राहिले तर उद्यापासून वितरण असणार आहे. सर्वात प्रथम वितरण असणार आहे ते म्हणजे 12 जिल्ह्यांच्या अंतर्गत हे वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी असणार आहेत 12 जिल्हे, तिसऱ्या दिवशी असणार आहेत काही 12 जिल्हे. तर बघा अशा पद्धतीने 3 दिवस 36 जिल्हे या ठिकाणी आपण पैशांचं वितरण होणार आहे असं म्हणू शकतो. कारण की आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप आणि ते सुद्धा थेट तुमच्या बँक खात्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं ट्रान्सफर या ठिकाणी केलं जाणार आहे. तुमच्या हक्काचे पैसे आहेत मित्रांनो लाडकी बहिणीचे आणि ते पैसे तुम्हाला भेटणारच असा मुख्यमंत्री साहेबांनी वादा केलेला आहे. आपण उद्या अतिशय महत्त्वपूर्ण नवीन अपडेट येणार आहे, ती अपडेटही तुमच्यासाठी घेऊन येणार. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही, व्हिडिओला लाईक लगेच करायचं आहे. भेटूया परत पुन्हा नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.